नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण इथे संयुक्त गट ब पूर्व परीक्षा, संयुक्त गट क पूर्व परीक्षा जवळ आलेली आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा जवळ आलेली आहे। सो काही प्रश्नांचा सराव जो आहे तर तो आपण इथे करणार आहोत। एक प्रश्न आणि ऍक्च्युअल प्रश्नांचं विश्लेषण जे आहे तर ते कशा पद्धतीने तुम्हाला करायला पाहिजे, फक्त प्रश्नपत्रिकांचं विश्लेषणाचं जे पुस्तक आहे तर ते तुम्हाला वाचून त्यातून तुम्हाला जास्तीत जास्त किती मार्क्स मिळू शकतात आणि एका प्रश्नाचं विश्लेषण आपल्याला कोणत्या घटकापर्यंत किंवा किती आपण म्हणूया त्याला लेवल पर्यंत करायला पाहिजे, किती डीप त्याचे एनालिसिस करायला पाहिजे, तो याच्याबद्दल आज आपण एक दोन प्रश्न घेणार आहोत आणि त्यांचं विश्लेषण करणार आहोत। ह्याची छोटीशी सीरीज आपण स्टार्ट करत आहोत आजपासून। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। येणारं वर्ष तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य तुम्हाला मिळो, तुमच्या जेवढ्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण हो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी तुमची ड्रीम पोस्ट आहे तर ती ड्रीम पोस्ट तुम्हाला सर्वांना लवकरात लवकर मिळो, अशा लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून आपण आजचं जे लेक्चर आहे त्याला स्टार्ट करूया। आज आपण इथं काही प्रश्न जे आहेत हे काही प्रश्न आहेत तर त्यांचा आपण सराव करणार आहोत। ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न आहे तुमच्या समोर 2021-22 दरम्यान, एकच मिनिट, 2021-22 दरम्यान M3 या संकल्पनेमध्ये डॅश डॅशचा समावेश होतो। आता याच्यात आपल्याला कुठला कुठला अभ्यास करायचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कुठल्या घटकातला आहे तर इकॉनॉमिक्स, आणि इकॉनॉमिक्समध्ये पैसा हा जो घटक आहे तर या पैसा या घटकामधला हा प्रश्न आहे। इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे हा, 15 प्रश्न आपल्याला इकॉनॉमिक्सचे येतात आणि त्याच्यामधला पैसा हा जो घटक आहे तर हा पैसा या घटकातला हा प्रश्न आहे। आता ज्यावेळेस तुम्हाला या M3 या संकल्पनेचा अभ्यास करायचा असतो किंवा असा प्रश्न तुमच्या समोर येतो तेव्हा सगळ्यात आधी तुम्ही काय केलं पाहिजे तर M3 ही जी संकल्पना आहे याच्या निगडीत असलेल्या सगळ्या संकल्पना तुम्हाला माहिती असायला पाहिजे। सो हा प्रश्न आणि ऑप्शन आधी थोडंसं साईडला ठेवूया। आता आपल्याला याच्या संकल्पनेकडे जायचं आहे। बघा, M0 जे आहे तर याच्यामध्ये M0, M1, M2, M3 या संकल्पनांचा वापर केला जातो। आता ह्या सगळ्या संकल्पना कशासाठी आलेल्या आहेत तर आपल्या बाजारात जो काही पैसा उपलब्ध आहे, RBI आहे तर RBI ला जे धोरण वापरायचं आहे, RBI ला स्वस्त पैशाचं धोरण आणायचं आहे, RBI ला महाग पैशांचं धोरण आणायचं आहे, बँकांना पैसा निर्माण करायचा आहे, पैशाची निर्मिती करायची आहे। तर या सगळ्या घटकांचा विचार करण्यासाठी पैसा जो आहे बाजारातला हा मोजण्यासाठी काहीतरी परिमाण असायला पाहिजे, काहीतरी त्याचं एकक असायला पाहिजे आणि म्हणून या सगळ्या संकल्पना उदयाला आलेल्या आहेत M0, M1, M2 आणि M3। मग आपण याच्यात कशा कशाचा समावेश केलेला आहे बघा। सगळ्यात आधी म्हणजे M0, ज्यावेळेस आपण संकल्पनेचा विचार करतो तेव्हा त्या M0 मध्ये काय काय येतं तर M0 मध्ये हा संपूर्ण जो सर्कल आहे हा सगळा सर्कल M0 मध्ये येतो। या M0 लाच आपण पायाभूत पैसा असं म्हणतो। M0 ला आपण काय म्हणतो, पायाभूत पैसा म्हणतो। आणि हा पायाभूत पैसा काय ह्याला म्हणतो तर याच पैशाच्याच आधारे पुढचा जो पैसा आहे हा आपल्याला निर्माण करता येत असतो आणि म्हणून या M0 ला आपण, मला वाटतं तुम्हाला दिसत नाही ते, म्हणूनच या M0 ला आपण पायाभूत पैसा असं म्हणतो। आता या M0 मध्ये काय काय येतं तर RBI मधल्या ठेवी आहेत या याच्यामध्ये येतात, बँकांमधला जो रोख पैसा आहे हा याच्यामध्ये येतो आणि तुमच्या आमच्याकडे जेवढ्या काही रोख पैसा किंवा नाणी असतील किंवा नोटा असतील तर या सगळ्याचा समावेश म्हणजे देशातल्या सगळ्या लोकांजवळील जो पैसा आहे त्यांच्याजवळील नोटा आणि नाणी आहेत या सगळ्यांचा समावेश कशामध्ये येत असतो तर M0 मध्ये येत असतो। त्यासोबतच RBI मधल्या ज्या इतर ठेवी आहेत या सुद्धा या M0 मध्ये आपण कन्सिडर करत असतो। RBI मधल्या ठेवी, RBI मधल्या इतर ठेवी, बँकांमधला रोख पैसा हे एकच आहे RBI मधल्या ठेवी, आणि लोकांजवळच्या चलनी नोटा आणि नाणी या सगळ्याचा समावेश आपण या M0 मध्ये करत असतो। पुढची संकल्पना आहे तुमची M1। आता या M1 ला आपण दुसरा सर्कल घेऊया। M1 मध्ये आपण कशाचा समावेश करतो तर M1 मध्ये आपल्याला कशाचा समावेश करायचा आहे तर हा संपूर्ण सर्कल जो आहे हा आहे M1 चा। लोकांजवळच्या चलनी नोटा आणि नाणी, RBI मधले इतर ठेवी आणि बँकांकडच्या मागणी ठेवी। एक्स्ट्रा काय आलं, बँकांकडच्या मागणी ठेवी। आता या बँकांकडच्या मागणी ठेवी कुठल्या असतात तर आपण जे काही सतत आपल्या अकाउंटमध्ये पैसे ठेवलेले असतात तिथे आपला पगार येतो आणि त्याच्यातून किंवा आपल्याला कोणी दिलेले पैसे आहेत, आई वडिलांनी आपल्या दिलेले पैसे आहेत ते आपल्या एका अकाउंटमध्ये आहेत आणि कधीही आपण ATM कार्डचा वापर करतो आणि ATM कार्डचा वापर करून आपण ते पैसे काढून घेतो, ज्याला आपण मागणी ठेवी असं म्हणतो, जे की आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेले असतात।
तर ह्या मागणी ठेवी आपण कधीही मागू शकतो. कधीही मागू शकतो म्हणजे आपण एटीएम मधून पैसे मागतो म्हणजे त्या मागणी ठेवीच आहेत. तुम्ही बँकांकडूनच मागून घेत आहात तुमचे पैसे, फक्त पैसे तुमचे आहेत आणि ते तुम्ही कधीही मागून घेऊ शकता आणि म्हणून या पैशाचा समावेश M1 या संकल्पनेच्या अंतर्गत होत असतो. आणि हा जो पैसा आहे M1 याला आपण आणखीन काय म्हणतो, तर याला आपण म्हणतो संकुचित पैसा. का बरं याला आपण संकुचित पैसा म्हणतो? कारण या पैशाचा वापर बँकेला त्यांचा पुढचा पतपैसा निर्माण करण्यासाठी वापरता येत नाही. त्यांना त्या पैशाचा वापर पुढचं जे कर्ज द्यायचं आहे या कर्जासाठी त्यांना वापरता येत नाही, कारण हे पैसे तुम्ही तुमच्या अकाउंटमधून कधीही काढून घेऊ शकता. तुम्ही एटीएमचा वापर करून हे पैसे कधीही काढून घेऊ शकता आणि म्हणून या पैशाला संकुचित पैसा असं म्हटलं जातं. पुढचा आहे M2. तर M2 मध्ये 1 म्हणजे 2 मध्ये 1 वर्षांपर्यंतच्या जेवढ्या काही तुमच्या मागणी ठेवी आहेत या सगळ्या मागणी ठेवी किंवा मुदत ठेवी म्हणायला, तर ह्या सगळ्या कशामध्ये येत असतात, तर M2 मध्ये येत असतात. म्हणजे 1 वर्षांपर्यंतच्या ज्या काही तुम्ही मुदत ठेवी ठेवलेल्या आहेत, मागणी ठेवी ठेवलेल्या आहेत, जे 1 वर्षांपर्यंत तुम्ही ते पैसे तुम्ही बँकांमधून काढणार नाही, तर त्यांचा समावेश तुम्ही M2 मध्ये करत आहात. म्हणजे 1 वर्ष ते पैसे, अशी बँकेला खात्री आहे बाबा किंवा बँकेला अशी श्युरिटी आहे की 1 वर्षांपर्यंत हे पैसे आम्हाला आमच्या नफ्यासाठी, आम्हाला कर्ज देण्यासाठी, आम्हाला पतपैसा निर्माण करण्यासाठी हे पैसे आम्हाला वापरता येणार आहेत. म्हणजे 1 वर्षांपर्यंत या पैशांची तरलता जी आहे ही तरलता काय झाली आता, तर ती तरलता त्या M2 मधल्या पैशांची कमी झालेली आहे. म्हणजे 1 वर्षांपर्यंत तरी कमीत कमी या पैसे तुम्हाला काढता येणार नाहीत. काढता येतात आपल्याला, मात्र त्यांची तरलता जी आहे ही तरलता, जसं इथून आपण लगेच एटीएम मधून काढू शकतो तसे हे पैसे आपण लगेच एटीएम मधून काढू शकत नाही. म्हणून यांची तरलता काय झालेली आहे, यांची तरलता कमी झालेली आहे. हे झालं M2 मधल्या संकल्पनेत. बाकी हे सगळं आहे, हे सगळं या M2 मध्ये या सगळ्यांचा समावेश होत असतो. बँकांमधल्या मागणी ठेवी, लोकांजवळच्या चलनी नोटा व नाणी आणि बँकांजवळच्या 1 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवी. पुढे आहे तुमची संकल्पना M3. आता M3 मध्ये काय येतं, तर हे सगळं सोबतच आणखीन काय येतं, सोबतच 1 वर्षांपेक्षा जास्तीच्या ज्या काही मुदत ठेवी आहेत त्या M3 मध्ये येत असतात. आता त्यासोबतच बँकांची मागणी देय आणि मुदत कर्ज जी आहेत ही सुद्धा तुमच्या M3 मध्ये येत असतात. आता M3 हा जो आहे या पैशाला आपण काय म्हणतो, या पैशाला आपण म्हणतो ब्रॉड पैसा किंवा विस्तृत पैसा. ब्रॉड पैसा किंवा विस्तृत पैसा. का बरं, कारण याच पैशांच्या माध्यमातून बँकांना त्यांचा जो काही पतपैसा निर्माण करायचा आहे, त्यांना जी काही पुढे कर्ज द्यायची आहे ती सगळी त्यांना या पैशांमधून निर्माण करता येतात आणि म्हणून या पैशाला आपण काय म्हणतो ब्रॉड मनी किंवा विस्तृत पैसा, ज्याने बँकांना आणखीन पुढचा पतपैसा निर्माण करता येतो. कारण 1 वर्षांपर्यंत तुम्ही ठेवलेला आहे, 1 वर्षांच्या जास्त पलीकडे ठेवलेला आहे, तुम्ही 2 वर्षांसाठी 3 वर्षांसाठी एफडी ठेवली आहे, 5 वर्षांसाठी एफडी ठेवली आहे, तर त्याच पैशांचा वापर बँक इतर लोकांना कर्ज देण्यासाठी त्या पैशांचा वापर करत असते. त्याच्यातूनच बँकांना जो अधिकचा पैसा आहे तो निर्माण करता येतो, बँकांना त्यांचा नफा मिळवता येतो आणि म्हणून त्याला ब्रॉड मनी विस्तृत पैसा असं म्हटलं जातं. ओके, सो आता आपण जाऊया आपल्या प्रश्नाकडे. बाकी आणखीन त्याच्यामध्ये संकल्पना आहेत त्या आपण बघू, मात्र आधी आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊया. चला, प्रश्न काय विचारलेला होता की या M3 मध्ये कशा कशाचा समावेश होतो. सगळ्यात पहिलंच जे ऑप्शन आहे तर ते वाचा, पोस्ट ऑफिस मधल्या बचत बँक ठेवी. इथे कुठेही आपल्याला पोस्ट ऑफिसच्या ठेवी किंवा बचत ठेवी, मागणी ठेवी, मुदत ठेवी काहीही उल्लेख आला का नाही, आणि त्यामुळे पोस्ट ऑफिस माझ्या ऑप्शन मध्ये असणार नाही. त्यामुळे अ गेलं आणि इथलं अ गेलं, तर माझं उत्तर काय राहिलेलं आहे, क आणि ड. क्लिअर झालं इथपर्यंत. अशा पद्धतीने हा जो एक प्रश्न आहे, या एका प्रश्नाच्या मागे तुम्हाला इतक्या सगळ्या संकल्पना माहिती पाहिजेत. त्यासोबतच M0 ला आपण उच्च शक्ती पैसा असं का म्हणतो, कारण याच्यातूनच पुढचा जो काही पैसा आहे हा पैसा निर्माण करता येत असतो, म्हणून याला आपण उच्च शक्ती पैसा असं म्हणत असतो. म्हणजे समजा तुम्ही असं लक्षात घ्या, उच्च शक्ती त्याला आपण का म्हणतो, कारण इथं बघा या गोलात जेवढं तुम्हाला दिलेलं आहे, या गोलामध्ये हा M0 चा भाग आहे, इकडचा भाग आहेच पण M0 चा तो महत्वाचा भाग आहे. जर तुम्ही तुमच्याकडे असलेले पैसे, तुमच्याकडे असलेल्या नोटा, तुमच्याकडे असलेल्या नाणी जर तुम्ही बँकेत ठेवल्याच नाहीत, तर तो बँकांकडे जो रोख साठा आहे तर तो रोख साठा वाढेल का, बँकांना पुढची जी काही पतनिर्मिती आहे ती करता येईल का, नाही. कारण तुम्ही तुमचे पैसेच बँकांमध्ये ठेवलेला नाहीयेत. तर बँकांकडे पतपैसा निर्माण करण्यासाठी जो मेन पायाभूत पैसा आहे तोच असणार नाही आणि म्हणून या M0 ला उच्च शक्तीचा पैसा असं म्हटलं जातं. त्यासोबतच एक लिक्विडिटी अशी एक संकल्पना आहे,
पैशाची तरलता म्हणजे काय असते किंवा लिक्विडिटी ऑफ मनी म्हणजे काय असतं? तर जेव्हा तुम्ही इथपर्यंत असता, M1 मध्ये असता, तेव्हा तुम्ही एटीएम कार्ड कधीही वापरून तुमचे पैसे काढून घेऊ शकता. म्हणजे त्याची तरलता म्हणजे त्या मागणी ठेवीचं किंवा बँकेत असलेल्या सेव्हिंगचं लगेचच तुम्ही नोटांमध्ये रूपांतर केलं, पैशामध्ये रूपांतर केलं, लगेचच तुम्हाला त्या नोटा मिळाल्या, म्हणजे त्याची लिक्विडिटी जास्त आहे. पण जर तुम्ही तुमची इथली 2 वर्षांची FD तोडायला गेलात तर लगेचच तुम्ही मागितल्या बँक तुम्हाला पैसे देईल का? नाही. बँक सगळ्यात पहिले म्हणजे तुमच्यावर दंड आकारेल. का? कारण ती वेळ पूर्ण व्हायच्या आधी, मुदत पूर्ण व्हायच्या आधी तुम्ही ते पैसे काढून घेतलेले आहेत. आणि त्याची जी तरलता आहे, ही तरलता इतकी जास्त आहे का जितकी या पैशाची आहे? नाही. आणि म्हणून इकडे जसं आपण जात जाऊ तशी तरलता जी आहे ही तरलता कमी होत जाते, आणि जसं आपण इकडे जाऊ तशी पैशाची तरलता जी आहे ही पैशाची तरलता वाढत जात असते. आयोगाने असा सुद्धा राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. पुढच्याच याच घटकावर आधारित आणखीन एक पुढे संकल्पना आहे पैसा गुणक, ज्याचा वापर RBI जी आहे किंवा आपली जी सेंट्रल बँक आहे ती बाजारामध्ये असलेला जो काही पैसा आहे हा पैसा मोजण्यासाठी या पैसा गुणक म्हणजे मनी मल्टीप्लायर या परिमाणाचा ती वापर करत असते. आता तो कसा काढला जातो? तर M म्हणजे तुमचा पैशाचा पुरवठा आणि M0 म्हणजे पैशाचा साठा. याला पैशाच्या पुरवठ्याला, पैशाच्या पुरवठ्याने जर तुम्ही भागलं तर म्हणजे पैशाच्या साठ्याने जर तुम्ही भागलं तर तुम्हाला पैसा गुणक किंवा मनी मल्टीप्लायर जो आहे हा काढता येतो, आणि याचा वापर RBI ला बाजारात असलेल्या पैशाचा अंदाज घेण्यासाठी त्यांना करता येतो, आणि त्यानुसार त्यांची जी पुढची धोरणं आहेत RBI ची, स्वस्त पैशाचं धोरण असेल, महाग पैशाचं धोरण असेल, तर ते RBI ला राबवता येतं. ओके, तो यासाठी म्हणून या सगळ्या घटकांचा अभ्यास तुम्हाला या एका प्रश्नामध्ये करायचा आहे. आणि अशाच पद्धतीने आपण आपली एक बॅच आहे आपल्या ॲपवरती, तर तिच्याबद्दलची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण आयोगाच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या झालेल्या 18 प्रश्नपत्रिका, गट ब, गट क अशा सर्व मिळून 18 प्रश्नपत्रिका, प्रत्येक प्रश्नाचं असं डिटेलमध्ये आपण ॲनालिसिस तिथे घेतलेलं आहे, आणि त्याच्याबद्दलची माहिती इथे आहे. संपूर्ण बॅच जी आहे तर ती बॅचची व्हॅलिडिटी तुमच्या गट क पूर्व परीक्षेपर्यंत असणार आहे 2 फेब्रुवारीपर्यंत. सो त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती नक्की चेकआउट करा. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलात, प्रत्येक प्रश्नातून प्रत्येक घटकाच्या डिटेल प्रत्येक त्या ऑप्शनपर्यंत पोहोचाल तुम्ही, तर मला वाटत नाही की 100 पैकी 50 मार्क जे आहेत हे 50 मार्क आपले फिक्स होत असतात, अगदी फिक्स होत असतात, जेव्हा आपण इतक्या डिटेल प्रश्नांचे ॲनालिसिस करतो. एका प्रश्नाच्या माध्यमातून जवळजवळ तुमचा 80% चॅप्टर जो आहे हा 80% चॅप्टर पूर्ण होतो, आणि पुढचा जो प्रश्न असतो तो त्याच भागातूनच तुम्हाला येणार असतो, आणि त्यामुळे प्रश्नांचं डिटेल ॲनालिसिस अतिशय महत्त्वाचं असतं. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलीच टेस्ट सिरीज असेल, की कुठलीच टेस्ट सिरीज आयोगाच्या प्रश्नपत्रिकांना रिप्लेस करू शकत नाही, आणि त्यामुळे टेस्ट सिरीज आणि एक बाजूला आयोगाची प्रश्नपत्रिका असेल तर सगळ्यात बेस्ट सराव हा फक्त आयोगाच्या प्रश्नपत्रिकांमधूनच होत असतो. ठीक आहे, सो थांबूया आपण इथे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.